अहिल्यानगरमधील विखे पाटील फाउंडेशनने विळद घाट या ठिकाणी दिव्यांगांसाठी सायकलिंग आणि जुदो स्पर्धेचं आयोजन केलं। दिव्यांग विद्यार्थ्याला समाजातील मुख्य घटकामध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू आहे। त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं ज्ञान विकसित व्हावं याकरिता डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन काम करत आहे। स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते। त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मनाला समाधान मिळतं। धनश्री विखे पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं कार्य कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मेधा सुमैया यांनी केलंय। स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अहिल्यानगर आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन तसेच जनसेवा फाउंडेशन लोणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सायकलिंग आणि जुडो स्पर्धेचं उद्घाटन विळद घाट येथे संपन्न झालं। यावेळी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मेधा सुमैया, जिल्हा अध्यक्षा धनश्री विखे पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे, भगवान तलवारे, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, पीएम गायकवाड, क्रीडा शिक्षक संजय दोपावकर, संजय साठे, जितेंद्र ढोले, धनेश स्वामी आदींसह क्रीडा शिक्षक, पालक, दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाले की दिव्यांग विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा यांच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षी सायकलिंग आणि जुडो राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। जगाच्या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थी टिकला पाहिजे। क्रीडा स्पर्धेत हार जीत पारितोषिक यापेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग घेणं महत्त्वाचं आहे। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो, असं त्या म्हणाल्या। तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, दिव्यांग विद्यार्थी जीवन जगत असताना अनेक संकटाला सामोरे जात संघर्ष करत वाटचाल करतात। त्यांची ही ऊर्जा, प्रेरणा कौतुकास्पद आहे। सामान्य विद्यार्थ्यांसारखे क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाचं त्यांनी प्रदर्शन केलं। त्यांची ही इच्छाशक्ती पाहून मन भारावून गेलं, असं भंडारी यांनी म्हटलंय। नमस्कार। आज अहिल्यानगरमध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट जनसेवा फाउंडेशन व स्पेशल ऑलिम्पिक्स अंतर्गत आपण स्टेट लेवलचे जुडोचे आणि सायकलिंगचे मॅचेस इथे घेत आहोत आणि जवळपास 100 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र स्टेटचे बऱ्याच ठिकाणहून मुलं इथे आलेली आहे। कोल्हापूर आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, अहिल्यानगरची बरीच मुलं आहेत। या सगळ्या मुलांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हे आयोजन आपण इथे या मुलांसाठी केलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद त्यांच्या पालकांनी, ह्या मुलांनी, त्यांच्या शिक्षकांनी आपल्याला दिलेला आहे। तर खरंच मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करेन। ह्या मुलांना आपण कुठेतरी या कॉम्पिटिशन मध्ये, या जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी जगण्याची एक इच्छा, आपलं एक अस्तित्व निर्माण करण्याची एक इच्छा त्यांच्यामध्ये जागृत करण्यात नाही। ते शांतपणे टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत बसू शकल्या असत्या, परंतु त्यांच्या मनामध्ये एक समाजाप्रती ऋण, म्हणजे आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजाला, अशी त्यांची इच्छा असल्यामुळे ते हा सर्व करत असतात। तर सगळ्यात प्रथम तुमचे आभार मॅडम, आणि तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही अजून खूप पुढे जा। विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे एकत्र झालेलो आहोत जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून। तर माननीय मंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय पाटील साहेब यांचेही मी खास आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे या विषयामध्ये। स्पेशल ऑलिम्पिक्स भारत ही अशी संघटना आहे, ती तुम्हाला सर्वांना माहीत आहे, परंतु अन्यही लोकांना माहिती व्हावी म्हणून मी सांगते आहे की ही संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेशली एबल्ड मुलं जी आहेत, ID मुलं, इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड मुलं, त्यांना मदत करायची आणि त्यांच्यामधले गुण हे जास्तीत जास्त प्रकट व्हावेत, त्यांना अधिकाधिक प्रशिक्षण मिळावं आणि ते प्रशिक्षण, खेळ, मनोरंजन याद्वारे त्यांचा विकास कसा होईल आणि ज्ञान याच्याद्वारे त्यांना स्वयंरोजगारापर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, कटिबद्ध आहोत। तर सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपल्या सगळ्या या
उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी मुलं जाऊन येतात त्यांनाही प्राइजेस मिळतात. इथून जी मुलं आज निवडून येतील ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील, त्यांनाही भरपूर चांगली पारितोषिकं मिळतील. पण आत्ता आपण मॅडम म्हणल्या तसं पारितोषिकं म्हणजे फक्त पहिला दुसरा तिसरा क्रमांक नाही, तर पार्टिसिपेशन इज प्राईज हा आपला मूलमंत्र आहे. इथपर्यंत आलात हेच आपलं प्राईज आहे आणि ते आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहेत. खास करून शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक यांचे मी आभार मानते की त्यांनी इथपर्यंत इथे मुलांना पोहोचवलं, आणलं. आता स्पर्धा लगेच चालू करतो आहोत. त्याआधी मी तुम्हाला एक नेहमीचं आपलं एक गाणं आपण नेहमी म्हणतो. सुरुवातीलाच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी मानतो किंवा व्यक्त करतो. 3-4 दिवसापूर्वीच आपण जागतिक अपंग दिन त्या ठिकाणी साजरा केला आणि जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम साजरे केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून आज ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होते. खरं म्हणजे मी मागच्या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, मतिमंद जरी असली तरी ही मुलं तुमच्या माझ्यासारखीच या समाजाचा घटक आहेत आणि त्यांना आपल्या बरोबरीचं स्थान देण्यासाठी अनेक संस्था, अनेक म्हणजे व्यक्ती असतील, संस्था असतील, NGOs असतील, ह्या सातत्याने कार्यरत असतात आणि ह्या मुलांना पाठबळ देण्याचं काम ह्या संस्था त्या ठिकाणी करतात. मला असं वाटतं की ही जी दिव्यांग मुलं आहेत किंवा जी मतिमंद मुलं आहेत यांना सहानुभूतीपेक्षा एक आपण ज्याला म्हणतो पाठबळाची गरज आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे का त्यांना आपण जर योग्य पद्धतीनं जर मोटिवेट केलं तरी तुमच्या माझ्यासारखीच अतिशय त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांची चुणूक दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाहीत. याच्या स्पर्धेच्या निमित्तानं जे स्पर्धक लांबून प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झाले त्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि या स्पर्धेच्या निमित्तानं एक अतिशय चांगला संदेश. खरं म्हणजे आजचं जग असं आहे मॅडम का चांगले धडधाकड माणसं सुद्धा आपण त्यांना सांगावं लागतं व्यायाम करा किंवा आपल्या हेल्थकडे लक्ष द्या. पण मला असं वाटतं की ही आपल्यापेक्षाही जागरूक असलेली ही मतिमंद जे विद्यार्थी आपल्या समोर आहेत, मी अतिशय मनापासून या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, त्यांच्या पालकांचं कौतुक करतो, त्यांच्या शिक्षकांचं कौतुक करतो आणि जे आयोजक ज्यांनी ही स्पर्धा भरवली. खरं म्हणजे या मुलांची स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाही, तर यांना वेगळ्या पद्धतीच्या सेवा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या लागतात, परंतु अतिशय सातत्यपूर्ण पद्धतीने आपण हे करतात. आपल्याही कामाला मी अतिशय मनापूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.